जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। गेलतो शाळेजवळ दहीहंडीच्या प्रॅक्टिसला गेलो, लगे पोराई लावली 4ची शिडी एकदम कडकमध्ये। नंतर आमचा नंबर आला, लगे आम्ही जितली 5ची शिडी लावाला। लोकांचं 5 तर लागत नाही, आम्ही एकदम कडकमध्ये 5 यायला होतं। बघा कसा कामच नाही, आमची 5ची शिडी बघायला ना एकदम कडकमध्ये राहतो उभी। आता नवीन नवीन घेतलेली आहे म्हणून चालू लगे लवलं 4 तर लगे लवलं 5वा चरवला। गाण्यावर तर मला वरती चरवायला जागत नाही, त्याच्यानंतर लगे उतरवला एकदम कडकमध्ये। नंतर दीपेशदा बोलला की 5 कडक लावायचे, पण मोठी व्हिडिओ होईल म्हणून याचा आवाज नाही टाकला, नाही तर टाकला असता आवाज। तुम्हाला मोठं ब्लॉग बघत असेल तर जा ना यूट्यूबला सबस्क्राईब करा माझ्या। त्याच्यानंतर लगे घेतलं की डबल एकदा 5चा ट्राय लगे चरवला। हे बघ 5ची शिडी कशी गाण्याला चरवला एकदम कडकमध्ये सालवलं। व आम्हाला वाटलं की वेट नाही येणार, बी चांगला वेट येतं आमच्या वरती। बघा सक्का दणके चरवला। त्याच्यानंतर लगे घेतला परत एकदा ट्राय करायला। पोरा बोलता यो वायरमॅन आलं, तर वायरमॅनला सांगलं या आमच्या घरा वायर फिट करायच्या आणि बोलो। नंतर दीपेश दा बोलतो समोसे आणले किशन लपून ठेवले आणि बोलतो 5 मिनिट्स खाल्लं बोलतं। त्याच्यानंतर लगे बंट्याचा काम करला फिट, बंट्याला 2 वेळा सेंटरला। त्याच्यानंतर बंट्या बोलतो की यो कुतत होता। त्याच्यानंतर लगे पोरा आली ना, पोरा बोलतो परत एकदा लावायचं आणि बोलतो मग झोपवली ती रास। मला 12 वाजलेलं तरी प्रॅक्टिस चालू होते एकदम कडकमध्ये। मग डबल लावायला घेतलं। आता असताना नंतर बघा वेट आलं थोबार माझा कसा होता एकदम हे 6 चरवला एकदम कडकमध्ये 6। लोकांची 5ची नाही लागत, आम्ही 7 तर 6ची शिडीत लावता नुसती। त्याच्यानंतर कुतलेलो चांगला। नंतर पोरावर का बेस लावायचा, 7चा बेस लावला एकदम कडकमध्ये बेसला होता आपण बादशाह यो बाबू आमचा। त्याच्यानंतर लगे घेतलं 6 लावाला एकदम कडकमध्ये मोठं 6 लावलं ना, उतरवलं बी एकदम कडकमध्ये। नवीन होती सगळी पोरा त्याच्या म्हणून नवीन पोरा नाही याचं काय चाललं वीर्याचं काय माहिती याला। त्याच्यानंतर लगे रोहितनी घेतलं समोसे वाटायला, एक रोहितनीच व्हिडिओ काढले आपली कडकमध्ये। सुजासाई घेतली नुसती ठोक खायची। आप भी खाइए, अपने बच्चों को भी खिलाइए। तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, इंस्टाला फॉलो करा आणि यूट्यूब सबस्क्राईब करा। भेटू तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये। बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम।